17 मे 2017 ला अगदी 10x10च्या खोलीतून तुषार मसाल्याची सुरुवात झाली. तेव्हा ना मोठी जागा होती, ना स्टाफ होता, ना कोणतं मशीन होतं. फक्त होती बिझनेस उभा करण्याची जिद्द. दादा, त्यावेळेला आपण सुरुवातीला कोणता प्रोडक्ट बनवला होता ते आपल्या फॉलोअर्सना सांग. सुरुवातीला आम्ही 2017 साली कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी हा एकच प्रोडक्ट डेव्हलप केला होता आणि त्या प्रोडक्टची तयार करण्यासाठी पूर्णपणे आम्हीच काम करत होतो, अगदी मॅन्युफॅक्चरिंग पासून सेलिंग पर्यंत. कांदा लसूण मसाला चटणी हा आपला एक प्रोडक्ट होता आणि आत्ताच्या घडीला या एका प्रोडक्ट मध्ये आपल्याकडे 5 व्हरायटीज आहेत. कांदा लसूण मसाला चटणी मधल्या या 5 व्हरायटीज दादा कोणकोणत्या पर्पज साठी आपण बनवल्या आहेत? तर आता आपण कांदा लसूण मसाला चटणीच्या 5 व्हरायटी कोणत्या पर्पजसाठी आणि कोणत्या कस्टमरसाठी बनवल्यात हे आपण पाहूया. तर कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणीमध्ये आपण प्रामुख्याने 5 क्वालिटी डेव्हलप केलेल्या आहेत. तर त्यातील आपली पहिली क्वालिटी आहे घरगुती कांदा लसूण मसाला चटणी. ही पूर्णपणे ट्रॅडिशनल पद्धतीने कांडप मशीनवर तयार केलेली असते आणि यामध्ये आपण 2 व्हरायटी डेव्हलप केलेल्या आहेत. ही आहे मध्यम तिखट कांदा लसूण मसाला चटणी आणि आपली सेकंड क्वालिटी आहे घरगुती कांदा लसूण मसाला चटणीमध्ये ही आहे तिखट लाल कांदा लसूण मसाला चटणी. यामध्ये आपली सेकंड क्वालिटी आहे डायमंड कांदा लसूण मसाला चटणी. ही प्रामुख्याने चांगल्या हॉटेल्सला आणि मोठ्या कार्यक्रमांसाठी यूज केली जाते. थर्ड क्वालिटी आहे आपली रॉयल कांदा लसूण मसाला चटणी. ही कार्यक्रमांना देखील चालते, तसेच हॉटेलला देखील चालते. ही या चटणीची खासियत आहे की रेटला मिडियम, तिखटला छान आणि कलरला मध्यम अशा पद्धतीने ही रॉयल कांदा लसूण मसाला चटणी आहे. आणि ही आहे क्लासिक कांदा लसूण मसाला चटणी. ही जास्त करून आठवडी बाजारामध्ये जे सेल्समन असतात ती ही चटणी विक्रीसाठी नेतात आणि धाबा लाईनसाठी ही चटणी जास्त प्रमाणामध्ये वापरली जाते. अशा पद्धतीने आपल्या 5 व्हरायटीच्या ग्राहकांच्या कॅटेगरीनुसार चटणी आपण डेव्हलप केलेल्या आहे. या एपिसोड मध्ये आपण पाहिलंच की तुषार मसाल्याची सुरुवात कशी झाली आणि पहिला प्रोडक्ट आम्ही बनवला कांदा लसूण मसाला. पण हा प्रोडक्ट तर आम्ही बनवला, पण पुढे आम्हाला काय काय चॅलेंजेस आली हे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुषार मसालेला अजून फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा आणि प्रवास तुषार मसालेचा ही आमची 30 दिवसाची सिरीज पाहायला विसरू नका.